थांब थांब. भारी. हे बघ सपने तिकडे कशा आले ताट घेऊन तू थांब तिकडच. अहो मम्मी एक्साइटमेंट मध्ये आली. आता त्या आल्याच आहेत ना नवीन जॉब इथं आणि उंबरठा ओलांडून येणारच आहेत. मग आता चेहरा बघायला काय हरकत आहे. चला की बघूया. सत्या एकदा चेहरा बघू दे की कशी आहे ती. अगं मम्मी तुझा विश्वास नाही का माझ्यावर? आता मी तुझ्यासाठी सून शोधणार म्हणजे लाखात एकच असणार ना सून. ती बरोबरच आहे पण कसं आहे एकदा मी चेहरा बघितला असता का नाही का माझं बी समाधान झालं असतं ना. अगं पण गडबड काय आहे? गडबड काय आहे मम्मी? आता घरची सून आल्या ना घरात मग तिचं स्वागत तरी कर लक्ष्मी सारखं. मग त्याच्यानंतर पुन्हा चेहरा बघू देणार ना तू. मग काय विषय आहे का मम्मी? बरोबर चला चला या या आत या. या. सत्या मी बोलेन लगेच तर सुनाला घेऊन आलास आहे. बया माझं लेकरू कोकरू वागरू जरा सुद्धा मम्मीच्या शब्दाबाहेर नाहीच बघ तू. आता कसं लावणार कुंकू? बरं राहू दे आतमध्ये आल्यावर लावते. हा एकदा लक्ष्मीला घरात घेऊन झालंय. ये बाई ये माझी लक्ष्मी घरात ये. थांबा 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 थांबा. अहो नवीन वहिनी अहो असं कसं? आधी एक उखाणा घ्या नाव घ्या आणि मग पहिलं पाऊल आत टाका. बरोबर जयदेवराव? काय करेक्ट बोलला तुम्ही दाजी. हा. खरे खरे. हा घ्या. ए बाल मुर्द्या ग बस तू जरा. आणि तिला कवा घरात घेणं असं झालंय मला. आणि नाव वाचून यायला गेली. येत तू ए सपनी ठेव की लवकर पटकन. हा हा. सत्या कधी एकदा सुनमुख बघीन असं झालंय बघ मला. बघते आता मी सुनमुख. अगं विचारतेस काय मम्मी? तुझीच सून आहे बिंदास बघ. हाय का अगं सपने लाजायला लागली बघ ती. नवी सून आहे ना ती. नेबट आहे का नाही तिला काय लाजता येत नव्हतं बघ. पण ही बघ संस्कारी दिसती. थांब हिला मी माझी ओळख करून देते म्हणजे ती लाजायची नाही. नवीन सनबाई
मी सत्याची मम्मी म्हणजे तुझी सासू, महिला परदेश अध्यक्ष शिंपल आणि शिवीक माया सुर्वे, भावी खासदार, भावी मंत्री. मम्मी आहे का आता भाषण नका सुरू करू. चेहरा बघा त्यापेक्षा चेहरा. ग बस, तू मध्ये मध्ये बोलू नकोस, नाहीतर तुझा आमदारकीचा पद नवीन सोनबाईला देईल मी. सॉरी चेहरा बघा चेहरा बघा. बघते माझ्या सत्याच्या काळजाचा तुकडा कसा आहे ती आता बघतेच मी. माझी लक्ष्मी. ये नाही भट, तू कशी काय इथं? सत्या, काय नाटक सुरू आहे तुमचं? हे कशी काय इथं? कारण त्यांचा हक्क आहे तो. हे घर त्यांचंच आहे मम्मी. उलट तू खुश व्हायला पाहिजेस, कारण ह्या घरची लक्ष्मी या घरात परत आली. सत्या, तू तर म्हणला होतास ना की तू दुसऱ्या कुठल्या तरी पोरीच्या प्रेमात पडलास म्हणून. मग हे कशी काय? म्हणजे आम्ही तिथं बघायला आलतो तेव्हा हीच होती ना तुझ्या संगत, आणि म्हणून तू हिचा चेहरा दाखवत नव्हतास ना. सत्या, तू फसवलंयस मला. तुझ्या मम्मीशी खोटं बोललायस तू. मम्मी, मग दुसरं काय करणार होतो मग? तुला जर सगळं खरं खरं सांगितलं असतं तर तू साथ दिली असतीस का माझी? आणि आम्ही फसवणूक नाही केली तुमची. जे काय केलंय ना ते सगळं आपल्या घरासाठी केलंय. आणि या घरावर जेव्हा जेव्हा संकट आलंय ना मम्मी, तेव्हा तेव्हा वाघमाऱ्यांनी ढाल बनून रक्षण केलंय या घराचं. अगं मंजू, तू आलेली बघून मी खूप खुश झालोय बघ. आणि बघ सत्या, अरे मंजू परत आल्याचा आनंद आहेच आहे, पण तिच्या डोळ्यांना दिसू लागलंय याचा जास्त आनंद झालाय बघ. पप्पा, मला आधीपासूनच दिसत होतं, पण आम्हाला हे नाटक करावं लागलं. अरे सत्या, पण तुम्ही हे का केलं? म्हणजे कोणतं असं संकट आलं होतं आपल्यावर? अरे याची थोडीशी तरी कल्पना द्यायची आम्हाला तुम्ही, निदान मला तरी सांगायचं.
पप्पा, आम्हाला तुमच्यापैकी कुणालाच यात ओढायचं नव्हतं. आम्हाला शंका आलीच होती की ह्या सगळ्या मग तात्याचा हात असणार आहे. आणि त्यासाठीच वाघमाऱ्याने आंधळ बनायचं सोंग घेतलं आणि तिथं राहायला गेल्या. बघितलं का जयद्या, तुझा ह्यो सत्या दादा किती स्वार्थी निघाला ती. ह्याला ह्या पोरी पुढे काही दिसत नाही रे. बरोबर आहे मम्मी. हे स्वार्थी नाही, महास्वार्थी आहे, महास्वार्थी. पण कधी कधी माणसानं असं स्वार्थी असावं. मम्मी, दादा वागला ती बरोबर वागला. काय काय म्हणलास तू? हेच बरोबर आहे. काय बरोबर आहे जयद्या? काय बरोबर आहे सांग की. आणि तुझं तिचं भांडण झालं होतं ना, मग त्याची बाजू घेऊन काय बोलतोस? जयद्या काय बोलते मी? बोल की. मम्मी, ते बी एक नाटकच होतं. काय म्हणजे ते तुमचं भांडण? नव्हतं झालं, नाटकच होतं ते बी. आणि मम्मी, तू वाघमाऱ्यांना सतत दोष देत असतेस. पुरावा नसताना त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करत असतेस. आणि तू त्या तात्याची साथ दिलीस. म्हणजे काय केलं तात्यानं? मम्मी, मी ज्या हेलिकॉप्टरमध्ये बसून जात होतो ना, त्याचा अपघात तात्यानंच घडवून आणला होता. काय पण ते सगळं तर आर्यननं घडून आणलं होतं ना. हा, होय, आर्यननं केलं होतं, पण आर्यनला इथं पाठवलं कुणी होतं? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला माहितीये, वाघमारे तात्याच्या घरात असताना आर्यन तिथं आला होता वाघमाऱ्यांना त्रास द्यायला. आणि तिथंच आम्हाला कळलं की आर्यन तात्याचा पोरगा आहे. तात्यासाहेब कोण स्वतःच्या पोराला मारतं का? नाही नाही सत्या, आर्यन तात्याचा पोरगा नाही. काहीतरी गैरसमज होत असेल तुमचा. तुमचा गैरसमज मी दूर करते मम्मी साहेब. बघा तात्यासाहेब, काय बी झालं तरी असं कोण स्वतःच्या पोराला मारतं का? किती बी झालं काय बी झालं तर आर्यन तुमचा पोरगा आहे ना. त्या सत्य आणि मंजूला मी संपवणार, कायमचा संपवणार. त्यांनी आपल्याला दिलेल्या प्रत्येक त्रासाचा बदला घेणार आहे मी. मम्मी, आता तर तुझे डोळे उघडले असतील अशी आशा आहे मला. आणि ज्या वाघमाऱ्यांचा तू द्वेष करत आलीस ना, त्यांच्यामुळेच तुझा पोरगा आज तुझ्या समोर जिवंत उभा आहे. त्यामुळे आता सगळं विसरून तू त्यांना स्वीकारावंस एवढीच अपेक्षा आहे माझी. सांग आता, स्वीकारशील त्यांना? सत्या, सांगितलं ना तुला, ही ब्याद मला माझ्या घरात नकोय.
आणि काय म्हणलास तू? जवा जवा ह्या घरावर संकट आली तवा तवा ही नेबेट ढाल म्हणून उभी राहिली. अरे सत्य तुला कळत कसं नाही? हे घरात आली म्हणून तर समधी संकट घरात आली. ही लक्ष्मी नाही, अवदस आहे ह्या घरातली. ही बॅग मला माझ्या घरात नकोय सत्या. माया बस. आता एक शब्द तरी मंजूच्या बाबतीत वावगा बोललीस ना तर मी विसरून जाईन की तू माझी बायको आहेस. जसे कागदावर रंग उतरू शकतो ना तसे तुझ्या गालावर सुद्धा रंग उतरून एवढं लक्षात ठेव. होय ना? काढा, उचला हात माझ्यावरती, उचला. मित्र म्हणजे काय नाही, जीवच घ्या माझा, म्हणजे तुमच्या समजाचं समाधान होई बघा. सत्या, मी तुला शेवटचं सांगते, जर तू ह्या नेबेटला या घरात आणलंस ना तर माझं मेलेलं तोंड बघशील. माया अशा कशा करंट्या स्वभावाची आहेस ग तू? गुन्हा केला त्या तात्यानं आणि दोष देते तू मंजूला कशाला? ओ पेंटर, माझ्या नजरेत गुन्हेगार आहे ती, म्हणून मला नका या घरात. पप्पा राहू द्या. माझ्यामुळे जर या घरचं वातावरण बिघडणार असेल तर मला नाही राहायचं इथं. हा, जा जा, निघ आत्ताच्या आत्ता. वापणारे हे आपलं घर आहे. आणि तुम्ही या घरातनं कुठंच नाही जाणार. सत्या बरोबर बोलतोयस तू. मंजू याच घरात राहील आणि बाकी ज्यांना कोणाला त्रास होतोय ना त्यांनी हे घर सोडून निघून जावं. मंजू जावा, तुम्ही दोघ जण आराम करा. पप्पा असं कसं लगेच जावं बरं? नाही काय, वहिनी आता लई दिवसात घरी आल्यात ना, तर मग नाव घेतलंच पाहिजे काय जयदीपराव? हा बरोबर आहे. बरोबर बोला दाजी, नाव घेतलंच पाहिजे. वहिनी नाव घ्या, लगेच नाव घ्या, नाव घ्या. हा घ्या. ए बलमा, येड लागलाय का तुम्हाला? आम्ही काय लग्न करून आलोय? अरे दादा, लग्न झाल्यावरच दारात नाव घ्यायचं, सासू कुठं असतंय वे? काय ना काय, नाव घ्या, नाव घ्या, नाव घ्या. पप्पा सांगा तुम्ही. हा, सांगा. घ्या. ए, वहिनी घ्या, नाव घ्या. चला चला. हा. घ्या घ्या घ्या. बर घेते. हंड्यावर हंडे 7 हंडे.
वहिनी ही इंग्रजांच्या काळातलं नाव घेऊ नका. हा. ही सगळं आम्हाला माहित आहे. हंड्यावर हंडे, 7 हंडे, भाजीत भाजी, मितीची, परत शंकराच्या पिंडीला बेल वारते, वापरून हे सगळं आम्हाला माहित आहे. नवीन काहीतरी. नवीन हा. हा हा, बरोबर आहे त्याच. घेते. सासरच्या लोकांना आपलंसं करून जपेन संसाराची रीत. सत्या माझ्या सोबत असताना मी नाही कुणाला भीत. वा भारी वाटलं हे नाव. एक नंबर वहिनी, एक नंबर. वा, बघितलं ना मंजू, तुझ्या येण्यानं या घरातलं रीते पण भरून निघालंय. आता देवी यायला एकच प्रार्थना आहे, या घरच्या लक्ष्मीला कधीच दूर करू नकोस.